नमस्कार, मी पवार अभिजित, माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत. सध्या पाहतोय लोकसभा निवडणुकीचा पडघम वाजलेला आहे आणि यातच महायुतीच्या जे काही उमेदवार पंकजा मुंडे, महाविकास आघाडीच्या उमेदवार बजरंग सोनवणे आणि आपण पाहतो की आता सध्या नुकतंच जाहीर झालेले म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक भाऊ हिंगे आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांना उमेदवारी जाहीर झाले, नेमकं कोणत्या मुद्द्याला हात घालून ते सध्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत, कोणते मुद्दे घेऊन ते लोकसभा निवडणुकीमध्ये उतरण्यात आपण त्यांच्याकडून जाणून. काय सांगाल भाऊ, नेमका कोणत्या मुद्द्याला हात घालून तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार आहे? सर्वप्रथम सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एक सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाजातील युवकाला या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी दिली. वास्तविक आता तुम्ही महाराष्ट्राचं बघितलं, अनेक प्रस्थापित घरातून ते लोक या ठिकाणी उभा आहेत, पण बाळासाहेब सोशल इंजिनिअरिंग करून वेगवेगळ्या जाती धर्मातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देत आहेत. म्हणून या बीड लोकसभेसाठी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित परिवाराचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ही निवडणूक लढवत असताना बीड जिल्ह्यातील जो आयरनचा प्रश्न आहे, जो रेल्वेचा प्रश्न असेल, बीड परळी नगर रेल्वे जी मागणी अनेक वर्षापासून आहे. तत्कालीन खासदार प्रीतमताई मुंडे म्हणाल्या होत्या की 2024ला मी माझ्या निवडणुकीचा उमेदवारीचा फॉर्म भरत येत असताना मी परळीमध्ये बीडला रेल्वेमध्ये बसून येणार आहे, पण ते कुठेही रेल्वे आलेली दिसत नाही. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सुशिक्षित युवकाचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल, यावर कुठेही भाष्य गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये संसदेमध्ये झालेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जो महाराष्ट्रामध्ये जो आता आयरनचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, वास्तविकता काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, यांनी आतापर्यंत हे मराठा समाजाला फक्त खेळवायचं काम केलेलं आहे. फसवं आरक्षण आतापर्यंत त्यांनी दिलेलं आहे. न टिकणारं आरक्षण, कोर्टामध्ये न टिकणारं आरक्षण त्यांनी दिलेलं आहे. म्हणून जरांगे पाटलाचा जो लढा झाला होता, त्यात उभारला होता मराठा आरक्षणाचा, त्याच्यावर सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मराठा आरक्षणा, गरीब मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी माझा संपूर्ण पाठिंबा आहे, अशी घोषणा बाळासाहेब आंबेडकर यांनी केली होती. आणि सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या समाजाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा होते. आणि तो मग मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, मुस्लिम समाजाच्या कोर्टाने मान्य केलेल्या 5% आरक्षणाचा प्रश्न असेल, या आरक्षणाच्या प्रश्नासाठी निश्चितपणे मी त्या लोकसभेमध्ये गेल्यानंतर संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करीन, असं या ठिकाणी मी विश्वास तुम्हाला देऊ इच्छितो. आता पाहिलं की काल परवाच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या आल्या होत्या की ज्योती मेटे यांनी वंचितकडून उमेदवारी लढवावी, परंतु आजच तुमची उमेदवारी जाहीर, याबद्दल काय सांगाल? स्वर्गीय विनायकराव मेटे हे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र होते. गेल्या अनेक वर्ष त्यांनी सामाजिक आणि राजकीय आणि विशेषतः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी फार मोठा लढा उभा केला होता. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीसाठी जात असताना त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला. म्हणून सध्या बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही विनंती केली होती की जर महाविकास आघाडीने जर ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी दिली तर मात्र आपण उमेदवार त्या ठिकाणी देऊ नये, वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी पाठिंबा देईल, अशी सर्व कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली होती. आणि त्याला बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा होकार दर्शवला होता. पण दुर्दैवानं ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांना वंचित कुटुंबात सुद्धा विचारणा झाली होती, पण त्यांनी त्या नकार दिल्यानंतर आज सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी माझी उमेदवारी आज या ठिकाणी जाहीर केलेली आहे. नेमकी आजची काय भावना आहे तुमच्याकडे? मला आनंद आहे. आतापर्यंत खरं तर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ही उपेक्षितच लढा आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाजाच्या युवकांना कधी तिकीट मिळाले का? कुठलाही राजकीय पक्ष, त्याच्याकडे कारखाना आहे का, त्याच्याकडे शिक्षण संस्था आहेत का, त्याच्याकडे किती पैसे, हे सगळं बघून उमेदवार देतात. पण बाळासाहेब आंबेडकर हे सोशल इंजिनिअरिंग पाहतात. मराठा समाजाला उमेदवार आहे का, माळी समाजाला उमेदवार आहे का, धनगर समाजाला उमेदवार आहे का, मुस्लिम समाजाला उमेदवार आहे का? आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली नाही. ती बाळासाहेब आंबेडकर 4 लोकसभेच्या ठिकाणी मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली. आज पाहतो की प्रत्येक जागेवर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक म्हणून तुम्हाला ओळखलं जाते. आता सध्या पाहतो की आपण मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतोय. भाजपने प्रत्येक वेळेस दगा देण्याचा प्रयत्न केला, याविषयी आपली भूमिका काय नाही? 2016ला फडणवीस साहेबांनी आम्हाला फसवं आरक्षण दिलं. 100 घटनेप्रमाणे घटना दुरुस्ती झाली, राज्याचा अधिकार काढून घेतला आणि फडणवीस साहेबांना आम्हाला आरक्षण दिलं. ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही. आता सुद्धा 10% आरक्षण दिलंय, ते सुद्धा कोर्टामध्ये टिकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे
50% आतून आरक्षण आहे. त्या जरगे पाटलाच्या भूमिकेसाठी आमचा पाठिंबा आहे आणि मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सक्रिय होतो. त्यामुळे मराठा समाज आरक्षण प्रश्न जर रस्त्यावर उतरून सुटत नसेल तर त्यासाठी संसदेत जाण्यासाठी माझा प्रयत्न आहे. तुम्ही निवडून आलात तर तुम्ही संसदेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणार का? 100% आरक्षणाचे आंदोलन चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. मराठा आरक्षणाच्या सोबतच धनगर समाजाचा जो प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीने 10-15 वर्षापासून त्याला शब्द दिलेला आहे, त्याला खेळवून ठेवलेला आहे. आणि मुस्लिम समाजाला तर कोर्टाने मान्यता दिलेली आहे 5% आरक्षणाला, ते सुद्धा लागू अद्याप महाराष्ट्र शासनाने केलेलं नाही. या तिन्ही समाजाच्या आरक्षण प्रश्नासाठी मी लोकसभेमध्ये आवाज उठवणार आहे. धन्यवाद भाऊ. ते होते आपल्यासोबत अशोक भाविंगे. यांना आत्ताच आज दुपारी 1 वाजता वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आपण पाहतो की आता बीडमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे, कारण की आपण पाहतो की महायुतीकडून पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून आता अशोक भाविंगे आणि अपक्ष म्हणून ज्योतिताई मेटे निवडणूक लढवणार असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. अशी बीडमधून एकीकडे चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. ही निवडणूक कशी होते हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे.